जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2026चा ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा विटले पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता हा 2026चा विटले पुरस्कार परवीन शेख व डॉक्टर बरकासुब्बा या दोनही व्यक्तींना जाहीर झाला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, विटले पुरस्कार तसा तर एकूण 6 व्यक्तींना देण्यात आला आहे, पण ही दोन नावे महत्त्वाची का? तर या दोन्ही व्यक्ती भारतीय आहेत. परवीन शेख यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांना हा पुरस्कार लुप्तप्राय इंडियन स्कीमरच्या संवर्धनाच्या कार्यासाठी देण्यात आला. त्या बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी सोबत काम करतात व त्यांचा गार्डियन्स ऑफ द स्कीमर हा उपक्रम चंबळ नदी प्रदेशातील संवर्धन कार्यावर लक्ष केंद्रित करतो. आणि या ज्या बरकासुब्बा आहेत या पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील एक अग्रगण्य पर्यावरणवादी असून त्यांना पुरस्कार हिमालयातील सॅलमेंडर आणि त्यांच्या पाणथळ आदिवासाचे संरक्षण केल्याबद्दल मिळाला आहे. त्या दार्जिलिंग स्थित फेडरेशन ऑफ सोसायटीज फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन या गैर सरकारी संस्थेत वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. दोन्ही नावे अत्यंत महत्त्वाची आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल. यासच जे इतर 4 विजेते आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. झिम्बाब्वेच्या मोरेंजेलिस बिम्जा, घानाच्या इसा सेदू, कॅमेरूनच्या मरीना कामेनी तर इक्वेडोरच्या पाओला सांगोलकी यांना यंदाचा ग्रीन ऑस्कर जाहीर झाला आहे. बरं, हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो? तर लंडन स्थित विटले फंड फॉर नेचरद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो व यातील प्रत्येक विजेत्याला त्यांच्या संवर्धन प्रकल्पासाठी 50,000 पाऊंड देण्यात येतात व यातील विटले गोल्ड अवॉर्ड विजेत्याला 1,00,000 पाऊंड मिळतात. व यंदा फरवेजा फहरान या विटले गोल्ड अवॉर्ड विजेते असल्यामुळे त्यांना हे 1,00,000 पाऊंड मिळाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष हे प्रसून जोशी बनले आहेत. मित्रांनो, प्रसून जोशी हे एक प्रसिद्ध गीतकार आणि लेखक असून आता ते प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. या नियुक्तीपूर्वी प्रसून जोशी हे 2017 पासून मुंबई स्थित सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. प्रसार भारतीविषयी माहिती सांगायची झाली तर प्रसार भारती ही भारतातील एक स्वायत्त सार्वजनिक सेवा प्रसारक आहे व याची स्थापना 23 नोव्हेंबर 1997 रोजी संसदेच्या कायद्याद्वारे करण्यात आली. याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. आणि मित्रांनो, प्रसार भारतीचे 2 मुख्य प्रसारक घटक कोणते? तर ऑल इंडिया रेडिओ व दूरदर्शन हे प्रसार भारतीचे 2 मुख्य विभाग आहेत. आणि प्रसार भारतीचा मुख्य उद्देश हा लोकांना माहिती देणे, शिक्षित करणे आणि मनोरंजन करणे हा आहे. पुढील प्रश्न. कोणत्या संस्थेने भारताचे पहिले पोर्टेबल MRI मशीन विकसित केले? तर आता भारतात प्रथमच पोर्टेबल MRI मशीन हे एम्स दिल्लीद्वारे विकसित करण्यात आलं. या पोर्टेबल MRI मशीनमुळे आता ICU, आपत्कालीन कक्ष आणि न्यूरोसर्जिकल केअरमधील गंभीर आजारी रुग्णांना MRI सहज उपलब्ध होणार आहे. या मशीनमुळे आता गंभीर आजारी रुग्णांचे जागेवरच MRI करता येणार आहे. MRIचा फुल फॉर्म काय हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. यासच मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा. भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर हा तामिळनाडूमध्ये स्थापन करण्यात आला. भारतातील पहिली ओपन ॲक्सेस क्वांटम रेफरन्स फॅसिलिटी आंध्र प्रदेश. पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची निर्मिती ओडिशा. भारताचे पहिले शिलालेख संवर्धन गार्डन लडाखमध्ये. वनस्पती पेशी किण्वनावरील भारतातील पहिले उत्कृष्टता केंद्र IIT मद्रास. तर भारतातील पहिली एकात्मिक कृषी बुद्धिमत्ता पारिस्थितिक प्रणाली ही IIT रोपरद्वारे विकसित करण्यात आली. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारत आणि कोणत्या देशादरम्यान सिनबेक्स हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भारत व कंबोडिया या 2 देशादरम्यान हा सिनबेक्स युद्धाभ्यास आयोजित केला जातो. यंदाची ही या युद्धाभ्यासाची दुसरी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास 4 मे ते 17 मे दरम्यान कंबोडियात आयोजित होत आहे. पर याची पहिली आवृत्ती कधी पार पडली? तर डिसेंबर 2024 मध्ये याच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं.
मित्रांनो, सिम्बेक्स या युद्धाभ्यासाला सिम्बेक्स या युद्धाभ्यासासोबत कन्फ्यूज करू नका. सिम्बेक्स हा युद्धाभ्यास भारत आणि सिंगापूर या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. तर सिम्बेक्स हा भारत आणि कंबोडिया या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण युद्धाभ्यास आयोजित करण्यात आलेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. डस्टलिकची 7वी आवृत्ती 12 ते 25 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली. हा युद्धाभ्यास भारत व उझबेकिस्तान या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो व यंदाचं याचं आयोजन उझबेकिस्तान याच देशात करण्यात आलं. सायक्लॉन युद्धाभ्यास भारत व इजिप्त व यंदा याचं आयोजन इजिप्तमध्येच करण्यात आलं. लामितिये भारत सेशेल्स, धर्म गार्डियन भारत जपान, वज्रप्रहार भारत अमेरिका, खंजर भारत किर्गिस्तान, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, डेझर्ट सायक्लॉन भारत UAE, अभ्यास एकता भारत मालदीव, हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया. तर एक्युएरिन हा युद्धाभ्यास भारत व मालदीव या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील पहिले न्यूक्लिअर वेस्ट वॉल्ट हे कोणत्या देशात स्थापन करण्यात आले? तर आता जगातील पहिले अणुकचरा कोठार हे फिनलँड या देशात स्थापन करण्यात आला आहे. फिनलँडमधील ओल्किलुओटो या बेटावर हे कोठार स्थापन करण्यात आला आहे. वापरलेल्या अणुइंधनाची कायमस्वरूपी विल्हेवाट लावणारी जगातील ही पहिली सुविधा आहे. ही सुविधा पुढील 1 लाख वर्षासाठी किरणोत्सर्गी कचरा साठवण्यास सक्षम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणत्या विद्यापीठात आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाची स्थापना करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सिम्बायोसिस या विद्यापीठात आशियातील पहिले युनेस्को अध्यासन स्थापन करण्यात आला आहे. मित्रांनो, पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये स्थापन करण्यात आलेली युनेस्को चेअर हे शांती, मानवता, सहिष्णुता आणि सलोखा यावर लक्ष केंद्रित करते. शिक्षणाच्या माध्यमातून जागतिक शांतता आणि सांस्कृतिक सलोखा वाढवणे हे या पुण्यातील चेअरचं उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न, RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आली. रोहित जैन यांनी कोणाची जागा घेतली? तर रोहित जैन यांनी T रविशंकर यांची जागा घेतली आहे. ते आता 3 मे पासून पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी या पदावर कार्य करतील. बरं, RBI मध्ये एकूण किती डेप्युटी गव्हर्नर असतात? तर RBI मध्ये एकूण 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून जोराम अनिया यांची नियुक्ती केली आहे. जोराम अनिया यांच्याबरोबरच डॉक्टर R बालसुब्रमण्यम हे देखील आता नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य बनले आहेत. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून राजीव गौबा, प्राध्यापक KV राजूराव, प्राध्यापक गोवर्धन दास, डॉक्टर M श्रीनिवास आणि प्राध्यापक अभय करंदीकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व आता या 2 व्यक्तींची अजून भर पडली. बरं, नीती आयोगाचे सध्या उपाध्यक्ष कोण बनलेत? तर अशोक कुमार लाहिरी हे नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच NRAI ॲथलीट ॲपचे अनावरण कोणी केले? तर NRAI ॲथलीट ॲपचं अनावरण हे मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात आलं. NRAI म्हणजेच नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया व यंदा याचा 75वा वर्धापन दिन सोहळा पार पडला असून या सोहळ्यातच मनसुख मांडविया यांनी NRAI ॲथलीट ॲप लॉन्च केला आहे. या ॲपमुळे NRAI हा देशातील पहिला पूर्णपणे डिजिटल क्रीडा महासंघ बनला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन आहे हा दरवर्षी 3 मे रोजी साजरा केला जातो व यंदाची या दिनाची थीम शेपिंग अ फ्युचर ऑफ पीस अशी आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, देशातील पहिले बासमती सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? तर आता देशातील पहिले बासमती सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र हे उत्तर प्रदेश या राज्यात स्थापन केलं जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये कुठे? तर उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील तांडा BGC मध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.